मंडळींनो, मी सुशीला कांबळे. थोड्या वेळापूर्वीच मी एक यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला की वसई येथे घडलेली घटना तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की 20 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून झालेला हल्ला आणि तिने गमावलेला जीव. ठीक आहे, तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना हेच लक्षात येते की 20 वर्षाच्या मुलीवर जो काही हल्ला झाला, 27 सेकंदामध्ये 15 वार त्या नराधमाने केलेले आहेत तिच्यावर. एका लोखंडी रॉडने तिच्यावर ज्या प्रकारे वार केलेत आणि तिच्यावर जो काही हल्ला झालेला आहे, ज्याच्यामध्ये तिने तिचा जीव गमावलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात हीच येते की आजूबाजूला जे काही लोक होते त्यांनी जी काही बघ्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे त्या मुलीचा जो हकनाक बळी गेलेला आहे. जर आजूबाजूच्या लोकांनी जरासुद्धा हिंमत करून आत्मविश्वासाने जर मध्ये पडले असते तर कदाचित आज 20 वर्षीय ती जी युवती आहे ती आपल्यामध्ये वाचली असती. त्या ठिकाणी आपण त्या व्हिडिओमध्ये बघू शकतो की एका मुलाने प्रयत्नही केला होता, पण त्या एवढ्या मोठ्या नराधमाच्या पुढे एका मुलाचाही काही म्हणजे म्हणतात ना, तिकडे त्याची जी हिंमत आहे ती कमी पडली कुठेतरी. पण ते जर आजूबाजूच्या अजून काही लोकांनी जर त्यांना सपोर्ट केला असता, जर सगळ्यांनी जमाव करून त्या व्यक्तीला जर कंट्रोल केलं असतं तर आज त्या मुलीचा जीव गेला नसता. ठीक आहे, ह्या आजच्या इन्सिडेंटवरून मला एक पुण्याची एक घटना आठवते, ज्यामध्ये 11 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये जी MPSC अभ्यास करणारी जी मुलगी होती, ठीक आहे, तिच्यावरही असाच एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला होता. त्या मुलाने कोयत्याने तो वार करत होता आणि त्या ठिकाणी ती मुलगी ज्या स्पीडने पळत होती तर तिकडे लेशपाल जवळगे ह्या मुलाने त्या मुलीचा जीव वाचवला होता. तर आज खरंच मला त्या मुलाची आठवण आलेली आहे या घटनेमध्ये की फक्त आणि फक्त लेशपाल जवळगे ह्या मुलामुळे त्या पुण्यातील तरुणीचा जीव वाचला होता आणि आज ती आपल्यामध्ये एकदम व्यवस्थित जिवंत आहे आणि ती तिचं जीवन जगते. तर सॅल्यूट टू लेशपाल जवळगे. आणि मला पुन्हा एकदा सगळ्यांना हे सांगायचं आहे की जेव्हा आपण वावरतोय, जगतोय, तर आपल्या आजूबाजूच्या ज्या काही घटना घडतात, मग ते आपल्या परिसरात असतील, आपण शिकत असलेल्या ठिकाणी असेल, काम करत असलेल्या ठिकाणी असेल, इवन आपली फॅमिली असेल, तर अशा घटनांना प्लीज तुम्ही बघ्याची भूमिका घेऊ नका. पुढे जा, एकमेकांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या व्यक्तीला तुम्ही कंट्रोल करा, त्या व्यक्तीच्या विरोधात जा. कारण कितीही त्याचा जरी माइंड क्रूर असेल तर तुम्ही 5-6 जण मिळून तुम्ही त्या व्यक्तीला जर अडवलं तर ती जी मुलगी आहे, ती व्यक्ती असेल, कोणी असेल, मुलगा आणि मुलगी, ती त्या ठिकाणी तिचं जीवन जे आहे ते वाचू शकतं. आताच थोड्या वेळापूर्वी मी व्हिडिओ पाहिला, सुषमा अंधारे असतील किंवा उपसभापती नीलम गोरे असतील, त्यांनी हीच गोष्ट सांगितली की मुलींकडे शस्त्र असायला पाहिजे. पण मुलींकडे शस्त्र असताना देखील जर बेसावधपणे जर एखाद्या नराधमाने केलेला हल्ला असेल तर त्यावेळेस आपण ती जी वेळ आहे ती टळू शकत नाही. कारण जो काही म्हणजे क्रूर माइंडने जेव्हा एखादी व्यक्ती, जी काही नराधम व्यक्ती आहे, जेव्हा क्रूर माइंडने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करते, फॉर एक्झाम्पल मी जरी असली तर बेसावधपणे झालेल्या हल्ल्याला आपण कंट्रोल नाही करू शकत. तर ह्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जे समाजातले आजूबाजूचे जे लोक आहेत, ठीक आहे, असे जेव्हा दिनदहाडे जेव्हा भर रस्त्यामध्ये हल्ले होत आहेत तर त्यावेळेस फक्त आणि फक्त समाजच त्या मुलीची मदत करू शकतो. तर मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना की प्लीज तुम्ही थोडंसं म्हणजे कायदा आणि पोलीस यंत्रणा ह्या गोष्टींना न घाबरता अशा केसेसमध्ये प्लीज पुढे जाऊन त्या मुलीची हेल्प करा, त्या मुलाला जे आहे ते अडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे जे काही बळी होत आहेत, अशा ज्या काही घटना होत आहेत त्या होणार नाहीत. आज त्या 20 वर्षीय यादवचा जीव गेला, उद्या आपणही त्या ठिकाणी असू शकतो. ह्या गोष्टीचा विचार करून की पोलिसांच्या फेऱ्या कराव्या लागतील, कोर्टात आपल्याला जबाब द्यावं लागेल, हा सेकंड पार्ट राहिला. पण एखाद्या व्यक्तीचा जीव गमावणं त्यावेळेस ही आपली प्रायोरिटी असायला पाहिजे. मी आता जस्ट म्हणजे मी पत्र देखील लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर माझं वसई गुन्हे अन्वेषण विभागाला हेच कळकळीची विनंती आहे की ह्या घटनेची तुम्ही सखोल चौकशी करा आणि नराधमाला योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आजची जी घटना घडली त्या मुलीने 2 दिवसापूर्वीच एव्हरशेन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता की हा जो मुलगा आहे तो मला त्रास देतोय, मला भर रस्त्यामध्ये अडवतोय, आम्हाला वेगवेगळ्या कमेंट्स करतोय, मेसेजेस करतोय, कॉल करतोय, इवन त्या मुलीचा मोबाईल देखील त्या मुलाने फोडला होता. तर
पोलीस स्टेशनमध्ये केस असताना देखील त्या मुलाला 1-2 फटके मारल्यानंतर सोडण्यात आलं. आज जर तो मुलगा त्या दिवशी जर सुटला नसता आणि जर तो पोलीस स्टेशनमध्ये जर जेरबंद असता तर कदाचित आज 20 वर्षीय युवती जी यादव मुलगी आहे ती आपल्यामध्ये जिवंत असते. तर ह्या ठिकाणी पोलिसांचा भोंगळ कारभार देखील म्हणजे कुठेतरी दिसून येतोय. ह्या गोष्टीची सखोल चौकशी सर्व बाजूनेही झाली पाहिजे. आणि इथून पुढे माझं सगळ्या महिलांना, मुलींना हेच आव्हान आहे की प्लीज अशा काही गोष्टी होत असतील तर प्लीज तुम्ही थोडीशी डेअरिंग करा. आजूबाजूचे जे पण तुमचे निकटवर्ती आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि अशा गोष्टी प्लीज लपवू नका. आज त्या मुलीने हिंमत दाखवली होती, ती पोलीस स्टेशनपर्यंत गेली, तिची फॅमिलीसुद्धा तिला सपोर्टिव्ह होती. पण एंड ऑफ द डे काय झालं तर तो मुलगा पोलीस स्टेशनमधून सुटला आणि 2 दिवसानंतर त्याने काय केलं, ह्या गोष्टीचा काटा काढला. सो हे एकंदरीत हे जे प्रकरण आहे फार म्हणजे जीवाला हादरवणारी गोष्ट आहे आणि एक चिंतेची बाब आहे की आपण फिरायचं कसं. ठीक आहे, ह्या आजूबाजूच्या जगामध्ये वावरताना म्हणजे मुलगी कामाला जाते, शिकायला जाते, ठीक आहे, XYZ कुठल्याही गोष्टी असतील, तर ही जी सिक्युरिटी आहे की दिवसाढवळ्या जर असे हल्ले होत असतील तर कुणी कसा विश्वास ठेवायचा. आणि आपल्या आजूबाजूचे लोक जर आपल्याला त्यावेळेस जर आपल्याला म्हणजे सोडवायच्या भूमिकेत नसतील तर ही गोष्ट फार चिंताजनक आहे. तर ह्या 2 गोष्टी पुन्हा एकदा मी रिपीट करते की असे काही हल्ले होत असतील तर प्लीज आपण एक समाज म्हणून एक देणं लागतो एकमेकांचं. तर अशा काही गोष्टी घडत असतील तर एकमेकांना सपोर्ट करा आणि त्या गोष्टीमध्ये न घाबरता आत्मविश्वासाने त्या गोष्टीमध्ये पडा आणि त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि ह्या गोष्टीचं म्हणजे सखोल चौकशी होईलच, कारण पूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. भरपूर लोकांनी ह्या गोष्टीवर कमेंट्स केलेल्या आहेत, ट्विट केलेल्या आहेत आणि स्वतः ज्या नीलमताई गोरे आहेत ह्या गोष्टीमध्ये कसून चौकशी करण्यासाठी ते सुद्धा स्वतः फॉलोअप घेत आहेत. तर होप्स हो की ह्या गोष्टीचा जो निकाल आहे किंवा जो काही रिझल्ट्स असेल तो ह्या युवतीच्या बाजूने असेल आणि पुन्हा भविष्यामध्ये ह्या जेव्हा घटना घडतील तर आपण एक समाज म्हणून त्या मुलीसाठी उभे राहू आणि तिला मदत करू. ही एकच प्रतिज्ञा आपण ह्या दिवशी केली पाहिजे. थँक्यू.